हाय, हॅलो, नमस्कार. तर मी पूजा आणि माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. तर खूप म्हणजे असं वेळ भेटत नव्हता की लाँग व्हिडिओ अ, बनवण्यासाठी. कारण की मनू लहान आहे, ऑफिसवरून आल्यानंतर तिच्यासोबत वेळ जातो, तर भेटत नाही वेळ. तर आज संडे होता आणि मनूला पण छोटी बहीण गार्डनला घेऊन गेली. तर म्हटलं चला नाही का, अ, वेळ भेटलाय तर एक लाँग व्हिडिओ बनवूनच टाकूया. तर लाँग व्हिडिओ कुठल्या विषयावरती बनवायचा, कोणता कंटेंट घ्यायचा हे कळेनासं होत होतं. मग अचानक टीव्ही होती समोर आणि टीव्हीवरती अ, बातमी कशाची? तर सोन्याची. सोन्याच्या महागाईची बातमी चालू होती. तर म्हटलं चला हाच विषय घेऊया आणि याच विषयावरती व्हिडिओ करूया. तर आजकालचं सोन्याची महागाई जी वाढली ती अफाट आणि ती म्हणजे 1.5 लाखाच्या वरती आणि आता मिडल क्लास लोकांना ही जी वाढलेली किंमत आहे, ती सोनं घेणं परवडत नाही. एवढं पैसे आणायचे कुठून सोनं घेण्यासाठी नाही का? अशी स्थिती निर्माण झालेली. तर मग म्हटलं चला नाही का आपण अ, आपल्यासाठी तर आता हे थोडंफार जास्त नाही म्हणता येणार, पण थोडंफार अशक्यच म्हणता येईल, की बाबा आता सोनं घेणं अ, आपल्याला परवडणारं नाही आहे मेन म्हणजे. तर म्हटलं जे आहे आपल्याकडे सोनं ते तरी नाही का आपल्या व्ह्यूअर्ससोबत शेअर करावं, की मिडल क्लास लोकांकडं मोस्टली हे सोनं असतंच आणि अ, की मला असं वाटलं की जरा शेअर करूया नाही का, की आपल्याकडं किती म्हणजे कशा प्रकारचं सोनं आपण एक सेव्हिंग करून किंवा आपली एक बचत करून आपण घेतलेलं आहे. ते शेअर करावं असं वाटलं म्हणून म्हटलं चला हा व्हिडिओ करावा. तर वेळ न दवडता मी डायरेक्ट माझी जी ज्वेलरी ती दाखवायला सुरुवात करते आणि मोठं असं खूप तोळे सोनं आहे असं म्हणून दाखवतेस की काय असं वगैरे तसं काही नाहीये. जे आहे जे छोटी-छोटी बचत करून जे पैसे सेव्ह केले किंवा लग्नामध्ये जे अ, अ, सोनं केलेलं वगैरे तेच आहे सोनं, बाकी काही नाही. तर म्हटलं चला शेअर करूया. तर आत्ताच रिसेंटली जुलैमध्ये मी डेली वेअरसाठी एक घेतलेलं तिथूनच सुरुवात करते. तर ते आहे हे डेली वेअरसाठी हे छोटंसं असं टॉप्स म्हणता येईल. तर असे मी घेतले होते. हे असे छोटेसे डिझाइन ते घातल्यानंतर खूप छान वाटते आणि डेली वेअरसाठी खूप छान आहे. तर असं हे आहे आणि हे जास्त असं काहीच नाहीये. फक्त अर्धा ग्रॅमचं भेटलं मला. त्यामुळे मी घेतलं आणि डेली वेअरसाठी तर खूपच बेस्ट आहे. अँड द नेक्स्ट अजून एक मी आत्ता घेतलं होतं जे पैसे सेव्ह केलेले त्यातून. तर हे असं जे छोट्या-छोट्या कार्यक्रमांसाठी घालण्यासाठी खूप छान आहे. असे रिंग्स असे घेतले होते आणि जे आपण कार्यक्रमाच्या कोणाच्या वगैरे कार्यक्रमाला जातो. बारीक-सारीक जे कार्यक्रम असतात, त्यासाठी घालायला खूप छान आहेत आणि हे अतिशय माझे फेव्हरेट आहेत. खूप छान वाटतात घातल्यानंतर. तसे मी घेतलेले आणि ह्याचं वजन जास्त नाही, फक्त 3.5 ग्रॅम आहे. 3.5 ग्राममध्ये मला खूप हे छान कानातले भेटले आणि PNGमधून घेतलेले आहेत ते. खूप छान असे कानातले मस्त. अँड द नेक्स्ट माझ्या लग्नामध्ये जे कानातले मी वेअर केलेले ते हे कानातले होते. हे खूप जुनी पडलं, सॉरी. तर हे लग्नामधले कानातले आहेत. ही खूप जुनी डिझाइन आहे ॲक्चुअली. पण ते घातल्यानंतर एवढं छान वाटतं म्हणजे चेहरा पूर्ण असा भरून येतो नाही का? भरीव आहे भरीव असं. खूप छान असं. घातल्यानंतर खूप छान वाटतं. भले जुनी डिझाइन असू दे, पण जुनं ते सोनं. खूप छान वाटतं घातल्यावर. आता हे झाले कानातले. हे 3 जोडच माझ्याकडे कानातले आहेत, जे डेली वेअरचं.
जे छोट्या-छोट्या कार्यक्रमांसाठी आपण घालू शकतो असं. आणि जे लग्न कार्य म्हणा, जे मोठे कार्यक्रम आहेत त्याच्यासाठी आपण हेवी ज्वेलरी घालायची असेल तर ते तसं. तर असे 3 कानातले मी बरोबर तिन्ही इव्हेंटसाठी असं म्हणजे 3 गोष्टींसाठी घालता येईल असं मी स्वतःसाठी बनवून ठेवलं होतं. आणि सगळ्यात मेन तर काय असतं, मंगळसूत्र. तर हे असं मंगळसूत्र जे लग्नातलं माझ्या मंगळसूत्र आहे. पट्टीचं मंगळसूत्र आहे हे. 2 अशा वाट्या आणि असं पट्टीचं मंगळसूत्र. तर हे जवळपास 3.5 तोळ्याचं मंगळसूत्र आहे, जे लग्नामध्ये मला घातलं होतं. घातल्यानंतर खूप छान वाटतं हे. असं पट्टीचं असं मंगळसूत्र. ते लग्नामधलं मंगळसूत्र आहे माझं. हे पण पी.एन.जी ज्वेलर्समधलंच आहे. आणि हे जे घातलंय ते एक छोटं मंगळसूत्र. हे 1 तोळ्याचं आहे. ह्याची 1 तोळा म्हणजे हे चैन 9 ग्रॅमची आणि हे सॉरी हां, असंच काहीतरी. चेन 9 ग्रॅमची आणि हे वाट्या होत्या त्या 1 ग्रॅमच्या होत्या. वाट्या मे बी 1.5 ग्रॅमच्या असू शकतात, कारण की मला एवढं आठवत नाहीये. पण दोन्ही मिळून 1 तोळ्यामध्ये बसवलं होतं आणि मी तसं घेतलं होतं. तर हे असं हे छोटं मंगळसूत्र आहे. हे आता मी काढून नाही दाखवते, हे असंच दाखवते. हे डेली वेअरसाठी मंगळसूत्र घेतलं होतं. आता एवढंच आहे बऱ्यापैकी माझ्याकडे सोनं. आणि एक गोष्ट आहे ती म्हणजे ही चेन. ही चेन लग्नाआधीचीच आहे माझ्या, जी माझ्या पप्पांनी माझ्यासाठी म्हणजे आवडीने बनवली होती. तर ही अशी चेन. ही काही चेन जास्त वजनाची नाही आहे फारशी. ही 4 ग्रॅमची आहे, पण ती खूप मोलाची आहे, म्हणून ती जपून ठेवली. आणि त्यात हे असं असणारं पान छोटंसं. एक पप्पांनी बनवलेली एक आठवण म्हणून तसंच ठेवलेली आहे मी ती. आणि घालते मी कार्यक्रम वगैरे असेल तेव्हा मी ही चेन घालते. बस. बाकी काय एक नाकातलं, ते तर छोटंसं आहे. ते मला डेलीला ॲक्च्युली घालायला ते आवडत नाही. असं बारकसं आहे. मी साईडला ठेवलेलं आहे ते. मला डेली वापरायला मला नाकात काही आवडत नाही, त्यामुळे मी ते काढून ठेवले. बस झालं सोनं. आणि आता वाढत्या महागाईमुळं जरा सोन्याचा विचार करणं, सोनं घेण्याचा विचार करणं सोडून दिलेलं आहे. पण होप सो तुमच्या आशीर्वादाने आणखी एक स्वप्न आहे सोन्यामधलंच. तर ते पूर्ण होईल हीच ईश्वराकडे इच्छा करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.